मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंना कधी सोडणार नाही असे म्हणणारे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आज त्यांनी शिवसेनेबरोबर गद्दारी केली असं लोकांचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरे यांना सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेत। तसे पाहिले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी त्यांना धोका दिलाय। पण या 6 खासदारांमध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे ओमराजे निंबाळकर यांची। कारण की हेच ओमराजे म्हणाले होते, मी शिवसेनेला कधी सोडणार नाही, उद्धव ठाकरे यांची कधी साथ सोडणार नाही। मग अचानक असं काय झालं? उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गद्दारी केली, त्यांचा पक्ष सोडला आणि खासदारकी उद्धव ठाकरेकडून असून देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला। त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे जे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आणि ते कारण काय तेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा। गेल्या काही दिवसापासून बघतोय आपण महाराष्ट्रामध्ये काय संपूर्ण देशामध्ये पक्षाची फोडाफोडी चालली आहे। मग ते उद्धव ठाकरेची शिवसेना असो किंवा ममता बॅनर्जी यांचा पक्ष असो किंवा इतर राज्यातील कोणता पक्ष असो, राजकारणामध्ये काल जे वक्तव्य केलं जात होतं आणि आजचा जो निर्णय घेतला जातोय याच्यामध्ये प्रचंड अंतर दिसतंय। उद्धव ठाकरे यांची अगोदरच शिवसेना फुटली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांचे खासदार फोडले जात आहेत। त्यामध्ये 6 खासदार आहेत, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर। 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरू झाली आणि जवळपास त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय देखील। पण या सर्व खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर हे सर्वात वेगळे होते। उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू, निष्ठावंत आणि सर्वात आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे ओमराजे निंबाळकर। लोक तर कमेंटमध्ये म्हणू लागले, अरे हे कसले राजे, आपल्या पक्षाबरोबर उद्धव ठाकरेंबरोबर निष्ठावंत राहिले नाही, यांना कोण राजे म्हणणार? कारण की ओमराजे हे फक्त खासदार नाही, धाराशिव जिल्ह्यातील एक भावनिक चेहरा आहे। कारण की त्यांच्या राजकीय प्रवासामागे पैसा नव्हता, सत्ता नव्हती, होती तर एक हत्येची वेदना। पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली, त्यानंतर त्यांच्या मुलाने राजकारणात प्रवेश केला, तो मुलगा म्हणजे ओमराजे निंबाळकर। धाराशिव जिल्ह्यामध्ये पाटील आणि निंबाळकर यांच्यामधील संघर्ष काही नवीन नाहीये। आपण हे का सगळं सांगतो माहितीये का? आपल्याला थोडं ओमराजे निंबाळकरांबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे। ते उद्धव ठाकरे यांना का सोडून गेले याचं कारण आपल्याला समजेल। आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका। अनेक दशकापासून धाराशिवमध्ये 2 कुटुंबामध्ये वर्चस्वाची लढाई आहे, एक म्हणजे निंबाळकर, दुसरं म्हणजे पाटील कुटुंब। पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे कट्टर विरोधक बनले। त्यानंतर एक घटना घडली, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला, ते म्हणजे पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली। मग काय, ओमराजे निंबाळकर यांचा राजकारणात प्रवेश झाला। सुरुवातीला जिल्हा परिषद, नंतर विधानसभा आणि मग लोकसभा। प्रत्येक टप्प्यावरती ओमराजे निंबाळकरांनी वेगळी ओळख निर्माण केली। जेव्हा 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मोठा बंड झाला होता, त्यावेळेस अनेक मंत्री, आमदार, खासदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले, पण काही मोजकी नावं उद्धव ठाकरे यांच्या बरोबर शेवटपर्यंत राहिली। त्यामधीलच एक नाव ओमराजे निंबाळकर। ओमराजे निंबाळकरांना दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी अनेक ऑफर आल्या, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं, आपण उद्धव ठाकरे यांना सोडून जाणार नाही। लोकांना त्यांच्यावरती विश्वास बसला, लोक म्हणाले खरंच निष्ठावंत नेता आहे। म्हणून आज ओमराजे वेगळा निर्णय घेत असेल तर तो पक्षांतराचा निर्णय राहत नाही, तर तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला बसलेला सर्वात मोठा धक्का आहे। आता याच्या पाठीमागे 2 कारण आहेत, ते 2 कारण समजून घ्या। पहिलं कारण म्हणजे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा उल्लेख केला जातो। हे प्रकरण 2 दशकापासून न्यायालयामध्ये चालू आहे आणि ओमराजे स्वतः म्हणतात, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही। आणि आता त्याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। निकालाची तारीख जवळ आली आणि त्याच दरम्यान राजकीय भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली। त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले। काही जणांनी याचा संबंध न्यायालयीन प्रक्रियेशी जोडला, तर काही जण म्हणाले ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरेंना सोडतात, हा पूर्णपणे राजकीय विषय आहे। पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली होती, धाराशिव मधील राजकीय समीकरण पूर्णपणे बदललं होतं। लोकसभा आणि विधानसभेला महाविकास आघाडीला फायदा झाला। निकालानंतर ओमराजे निंबाळकरांचं नाव प्रचंड चर्चेत आलं, लोक त्यांच्या पाठीशी आहे, धाराशिव मधून त्यांना कोणी काढू शकत नाही। पण राणा रणजितसिंह पाटील, अर्चना पाटील
आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा प्रभाव वाढू लागला. धाराशिवमध्ये पाटील कुटुंबाचं वर्चस्व मजबूत झाल्याचं चित्र दिसू लागलं. त्यामुळे ओमराजेसाठी हा प्रश्न राजकीय नव्हता, अस्तित्वाचा होता. याच काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची रणनीती समोर आली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार असलेले अंबादास दानवे यांनी धाराशिवमध्ये बैठक घेतली होती. त्या बैठकीला देखील ओमराजे आले नव्हते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी खासदारकीची बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये देखील ओमराजे निंबाळकर आले नाहीत. त्याच दरम्यान माहिती आली उद्धव ठाकरे यांच्या गटातील 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये, त्यामध्ये ओमराजे निंबाळकर सुद्धा आहेत. आणि अचानक काल बातमी येते दिल्लीमध्ये जाऊन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर स्वतः संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं 6 खासदारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबरोबर तसेच जनतेबरोबर गद्दारी केली. संजय राऊत म्हणतात ते खासदार फुटले त्याच्या पाठीमागं कारण होतं पैसा. त्यांना 50 कोटी रुपये देण्यात आलेत. याशिवाय त्यांना मंत्रिपदाची देखील ऑफर आली. त्यामुळे त्यांनी आमच्या संग गद्दारी केली. यानंतर लोकांच्या देखील प्रतिक्रिया चालू झाल्या. ओमराजे निंबाळकरांनी अगदी चुकीचा निर्णय घेतला. त्यांना जनता कधीच माफ करणार नाही. धाराशिव जिल्ह्यामधील शिवसैनिक देखील संतापला. ज्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या चिन्हावरती त्यांनी खासदारकी लढवली, निवडून आले, ज्या उद्धव ठाकरेंना त्यांनी शपथ दिली होती आपण सोडून जाणार नाही, त्यांच्याबरोबर गद्दारी करणं हे चुकीचं आहे. लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. पण हे सर्व का घडतंय, याच्या पाठीमागं खरं कारण काय, यावरती सामाजिक कार्यकर्ता असलेल्या अंजली दमानिया यांनी काही धक्कादायक खुलासे केलेत. अशा प्रकारे जर खासदार आमदार विकत घेत असतील तर लोकशाही पूर्णपणे धोक्यामध्ये आहे. हे सर्व एकनाथ शिंदे करत नाहीयेत, हे सर्व भाजप करतंय. एकनाथ शिंदे यांचा भाजप पूर्णपणे वापर करून घेतंय, पण ते एकनाथ शिंदेंना समजत देखील नाही. खासदार आमदार कशा प्रकारे फोडायचं यासाठी पूर्णपणे दुसऱ्या पक्षाचा वापर करून घेतला जातोय. कारण की लोकसभेमध्ये त्यांना डिलिमिटेशन हे बिल पास करायचंय. त्यासाठी काही करून त्यांना खासदारांचं बहुमत पाहिजे, म्हणून हे खासदारकींचं फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. अंजली दमानिया स्पष्ट शब्दात सांगतायत हे जर असं चालू राहिलं काही दिवसामध्ये देशामध्ये कोणतेही पक्ष राहणार नाही, फक्त एकच पक्ष राहील, तो म्हणजे भाजप. म्हणजे एकंदरीत लोकशाही पूर्णपणे संपवली जाते. मग त्यासाठी साम दाम दंडभेद या गोष्टीचा वापर केला जातोय. साधा विचार करा, जर सर्व पक्ष संपले आणि एकच पक्ष असला तर तुम्ही न्याय कोणाकडे मागणार? न्याय मागण्यासाठी लोकशाही जिवंत असावी लागते. आणि जर लोकशाही संपली, पक्षच समोरचे उरले नाही, तर निवडणूक होणार तरी कशा? जर अशा प्रकारे सर्व पक्ष संपवले जात आहे तर मग निवडणूक होणारच नाही. अंजली दमानिया म्हणतात भाजपला एका बाजूला डिलिमिटेशन बिल पास करायचंय, त्यासाठी ते पाजेल ते खासदारांना ऑफर देत आहे. कोणाला ईडी सीबीआयची धमकी दिली जात आहे, कोणाला मंत्रिपदाचं आमिष दाखवलं जात आहे. पण हे जर आत्ता थांबलं नाही तर लोकशाही संपूर्ण धोक्यात येईल. यासाठी नवीन कायदा व्हायला हवा. जर एखादा आमदार खासदार दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल तर त्यासाठी कायदा व्हायला हवा. आजकाल सर्वोच्च न्यायालय देखील एकाच पक्षाची बाजू घेत आहे. ज्या लोकांनी विश्वास ठेवून तुम्हाला मतदान केलं ते खासदार आमदार आता दुसऱ्या पक्षात जात आहेत. मग मतदारांनी जे मतदान केलंय त्याचा उपयोग काय झाला? मग निवडणूक घेण्यामध्ये अर्थच काय राहिला? तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये ओमराजे निंबाळकर यांचे भरपूर समर्थक होते, ते देखील आज नाराज झालेत. प्रत्येकजण त्यांना ट्रोल करतोय. आता या सर्व घटनेवरती काय वाटतंय? ओमराजे निंबाळकर हे स्वतःच्या फायद्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार आहेत की त्याच्या पाठीमागं काही राजकीय गणित असू शकतो? याबद्दल आपलं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.